रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खिरखिंडी इथल्या पार्ले बिस्किट कंपनी गेटवरती भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस तथा आमदार भाई जगताप यांच्या उपस्थितीत द्वार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। गेली कित्येक वर्षांपासून पार्ले बिस्किट ही कंपनी ह्या परिसरात कार्यरत आहे, पण कंपनी व्यवस्थापन कुठल्याही प्रकारची कामगारांची दखल घेत नसल्यानं अखेर पार्ले बिस्किट कंपनीतील कामगारांनी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस भाई जगताप यांच्या उपस्थितीत सदस्यत्व स्वीकारलं। जागांच्या किमती वाढल्यानं अशा ह्या कंपन्या विकून त्या गुजरातला विकल्या जात असतील तर त्याला आमचा पहिलाही विरोधच होता आणि आताही विरोध आहे। या प्रसंगी पार्ले बिस्किट कंपनीवरील अनेक कामगार उपस्थित होते। भाषणातून आम्ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे। कसं आहे की मी जे म्हटलं ते भाषणात तुम्ही रेकॉर्ड केलं असेल, पाहिलं असेल की फक्त जागांच्या किमती वाढल्या आणि जागा विकून तुम्हाला जास्त पैसे मिळतात म्हणून उद्योग इथून महाराष्ट्रातून जर गुजरातला जात असेल त्याला पहिलाही विरोध होता, आताही विरोध आहे। तुमच्या अडचणी काय सांगा। 17 वर्षापूर्वी ही कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा याच मुलांबरोबर याच गावातल्या लोकांबरोबर तुम्ही बसला असाल आणि कंपनी सुरू केली असाल। मग आज असं काय घडलं बरं? हे काही प्रोडक्शन असं नाही आहे, ही कुठचं मशीन नाही आहे की जिथे फार मोठी कॉम्पिटिशन आहे। नाही, बाजारामध्ये फारशी कॉम्पिटिशन नाही, हे मी अगदी मनापासून सांगतोय तुम्हाला की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला कन्झ्युमर आयटम म्हणतात आपण, ते जे आपण कन्झ्युम करतो तो असलेला हे आहे। आणि त्यामुळे समजा तुम्ही आधुनिकीकरण करा। आज अनेक अशा याच्या मशीन्स आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्शन 10 पटीने वाढवता येतं, परंतु ते न करता अशा पद्धतीने फक्त कामगारांच्या डोक्यावर सगळं हे टाकून दोष टाकून जर तुम्ही त्या बंद करण्याच्या, मला ऐकायला ते येते म्हणजे म्हणून मी मुद्दाम त्याच्यात लक्ष घातलं आणि रवीला सुद्धा तेच आमच्यासमोर आव्हान आहे। बंद करणं म्हणजे हा शेवटचा पर्याय असू शकत नाही ना। इथली जी आर्थिक व्यवस्था आहे, इथली जी सामाजिक जी व्यवस्था आहे, इथली जी सामाजिक बांधिलकी आहे त्याचं कोणाला भान नाही का, ते मी सांगण्यासाठी आलो। आणि मला ह्यांचा अनुभव फार चांगला आहे। हे मुंबईमध्ये ह्यांची अशीच फार मोठी जागा, म्हणजे ह्या गोष्टीला आता 30-31 वर्ष झाली दादा, म्हणजे जवळजवळ जास्त झाले। आज तिथे सगळ्या गगनचुंबी इमारती तयार झाल्या, कारण मुंबईला जागा कशा पद्धतीने आहे तुम्हाला माहिती आहे। आणि मग राजकारण्यांना बरोबर घ्यायचं, तिथे त्यांच्याजवळ लागून चालन करायचं आणि आपलं हे जे आहे कंपनी विकायचं जे धोरण आहे ते राबवायचं, जे आम्ही राबवू देणार नाही। आपण हे चालवत असताना, कंपनी चालवत असताना मी जी उदाहरणं दिली ह्या सगळ्याच कंपन्यांची तुम्हालाही माहिती आहे की आज ह्या कंपन्यांची अवस्था काय होती, पॉझिटिव्हची काय अवस्था होती, बंदच्या भ्याला होती, थर्मॅक्सची काय अवस्था होती, KDLची काय अवस्था होती। KDL तर ते बंद करून लोकांना पैसेसुद्धा मिळाले नाही तेव्हा माझ्याकडे आले। आज तिथे आपण ॲग्रीमेंट केलं, आत्ता गेल्या महिन्यामध्ये मी एक ॲग्रीमेंट केलं। त्यामुळे आम्ही काही जादू करत नाही, परंतु आम्ही फार प्रॅक्टिकल राहतो। प्रॅक्टिकल राहून एवढी हिंमत ठेवतो सांगायची कामगारांना काम करावं लागेल। नाहीतर कित्येक वेळेला याच्यापूर्वी असा समज होता किंवा तसं झालेलंही आहे सगळ्याच देशभरामध्ये। युनियन झाल्याच्या नंतर एक भूमिका अशी असते, काय व्हायचं ते होऊन दे, मी काय काम करत नाही। आपल्याकडे असं नसतं। आपल्याकडे आम्ही पहिल्यापासून सांगतो, आपल्याला आपल्या मेहनतीचा आपल्याला पगार मिळाला पाहिजे, आपल्याला आपल्या दादागिरीचा पगार नको। त्यामुळे मला असं वाटतं की ही कंपनी बंद होण्याची काहीही कारणं नाहीत, फक्त आणि फक्त जमिनींना भाव जास्त आला आहे आणि त्याच्याने त्या विकून पैसे जास्त मिळतील ह्या जर भावनेतनं त्यांचा जर डोक्यात काय विचार असेल तो असाही आम्ही करू देणार नाही। तो असं एवढं सरळ नसतं ते। आणि म्हणून बघू, आता मला असं वाटतं की ह्या गेट मीटिंगनंतर त्यांना परमेश्वराने थोडंसं शहाणपण देऊ आणि त्यांनी चर्चेला यावं। चर्चेला या, तुमच्या अडचणी सांगा। आता कामगारांच्या अडचणी जवळजवळ आम्हाला माहिती आहेत, कारण त्यांनी लिहून दिलेले आहेत आणि रविदादा नेहमी येऊन भेटतात त्यांना। तुमच्या अडचणी सांगा, कामगारांकडनं काही चुकतंय ते सांगा, ते दुरुस्त करू ना, अशी ही भूमिका घेऊन या गेट मीटिंगसाठी मी आलो होतो। मला असं वाटतं की माझी भूमिका ही कंपनी आज जे काय टर्नओव्हर आहे, मला माहीत नाही यांचं टर्नओव्हर किती आहे, माझ्यासारख्याची भूमिका असेल ते डबल कसं होईल, ते अधिक कसं वाढेल, अशीच भूमिका घेऊन आम्ही सगळ्या कंपनीमध्ये वावरलो, इथे सुद्धा आम्ही तसं वावरू। मी तुम्हाला हे सांगायला काहीच हरकत नाही, यांनी थोडंसं लवकर करायला पाहिजे होतं, तरीसुद्धा सगळं काही संपलेलं नाही।
दुर्दैव काय ते मी तुम्हाला सांगतो. गुजरातला हे 4 कोड लागू झाले, आपल्याकडे लागू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांची लढाई गुजरातला लढताच येत नाही. म्हणून तर ते सांगतात आहेत तिकडची मॅनेजमेंट बघेल, असं मी ऐकलं. दादा असं म्हणाले की ते तिकडची मॅनेजमेंट काय बघणार, तिथे कोडच लागू झाले आहेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही लढतोय, अजून ते लागू केले नाहीत. आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये मी बोललो आहे, असं नाही होणार आज गेट मीटिंग झाली उद्या लगेच काहीतरी त्यांचं काहीतरी होईल, नाही होणार. पण चर्चेला बसल्याच्या नंतर प्राधान्य माझं तेच राहील की ही जी मुलं याने म्हणजे काही वाईट बुद्धीने किंवा कशाही बुद्धीने त्या कामगारांमध्ये असलेली एकता, त्या कामगारांनी एकत्र येतात आहेत हे बघून जर त्यांना फोडण्याचा जर प्रयत्न केला गेला असेल तर ती लढाई मी लढेन, मी लढाई लढेन. मी कशाही प्रकारे असं सांगणार नाही असंच होईल तसंच होईल, तसं मला सांगता येणार नाही, मी तसा करणार नाही. पण त्यांची लढाई लढेन आणि ते कामगार परत इकडे कसे येतील ते मी पाहण्याचा प्रयत्न